नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी जयला म्हणत असते की जय, बघितलंस ना, तू रायाला काळा रंग लावायच्या आधी मी रायाला लाल रंग लावला आणि आता तुझा हा काळा रंग आहे ना, तू दे फेकून तिकडे. आणि ती त्याचा हात रागानेच बाजूला करते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की तू रायाच्या चेहऱ्याला कधीच हा काळा रंग आहे ना, तो फासू शकणार नाही आहेस. आणि इथे मंजिरीला जयच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येत असतो, कारण राया त्याला सातत्याने भाऊ म्हणून माफ करतो आणि त्याच्यावरती जीव ओवाळून टाकतो. पण जय तसं अजिबात करत नाही. जय त्याच्याबरोबर अजूनच इथे क्रूर वागत असतो, दुश्मनासारखा वागत असतो. तेव्हा इथे मंजिरी आता जयला चांगला धडा शिकवल्यानंतर रायाच्या चेहऱ्याला हवा तेवढा रंग फासते आणि म्हणत असते की राया बघ, आता तुला मी पूर्ण रंगामध्ये इथे माखून ठेवलेला आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, अगं मिस फायर, हे काय केलंस तू? तेव्हा मंजिरी म्हणते, काय केलं म्हणजे? रंगपंचमी आहे ना, मग आता रंग लावायला नको? तेव्हा इथे राया म्हणतो, अगं पण तू कशाला लावलंस? इथे आता जरी मंजिरीने रायाला रंग लावलेला असतो तरीसुद्धा रायाने तिला रंग लावलेला नसतो. आणि इथे इश्की, त्याचबरोबर रुचिता, ढंक्या सगळेजण मिळून इथे पुन्हा आता रायाला पूर्ण रंगामध्ये रंगवून टाकतात. मंजिरीसुद्धा अजून रंग घेते, अजून इथे आता रायाला रंग लावते. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, अगं बास झालं, रंग लागेल ना तुला, आणि हे काय करतेस तू? तेव्हा मंजिरी म्हणते, काय करते म्हणजे? रायाला रंग लावते. रंगपंचमी असल्यानंतर दुसरं काय करतात माणूस? रंगच लावतात ना. तेव्हा इथे रायाला वाटत असतं, पण तुला तर रंग खेळायचे नाही आहेत ना. मग इथे मंजिरी अचानक येऊन तिने रायाला रंग कसा काय लावला असं त्याला वाटत असतं. तेव्हा तो आता तिला रंग लावायला घाबरत असतो. मंजिरी म्हणत असते की राया, अरे आता मी तुला रंग लावलाय ना, मग आता तुला असं वाटत असेल की मला रंग लावायचा आहे की नाही, पण जरी तू मला रंग लावलास तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इथे रायाला खूप आनंद होतो, कारण मंजिरी म्हणालेली असते की मरेपर्यंत मी रंग खेळणार नाही आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये रंगच नाही आहेत, मला हे रंग आवडत नाही. असं ती जेव्हा म्हणते तेव्हा रायाला फार वाईट वाटतं आणि त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे मंजिरी जेव्हा म्हणते की राया, तू मला रंग लावलास तरीसुद्धा चालेल, आवडेल मला, रंगपंचमी आहे ना आज. तेव्हा तो गुलाबी रंग घेतो आणि तिच्या चेहऱ्याला लावतो आणि त्याला इथे खूप आनंद झालेला असतो, कारण तिने स्वतःहून तिच्या आयुष्यामध्ये रंग हे परत आणलेले असतात. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे जीजी आणि त्याचबरोबर नाना दोघांनाही आनंद होतो, कारण मंजिरीने तिच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतं, जे काही वाईट क्षण आलेले असतात, ज्याच्यामुळे तिने रंगपंचमी खेळणं हे बंद केलेलं असतं, आता तिने पुन्हा इथे राया तिच्या आयुष्यामध्ये आल्यापासून, तिचा मित्र आल्यापासून तिच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडलेले असतात. आणि तेव्हा हा सुद्धा बदल घडलेला असतो की तिने पुन्हा एकदा रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घेतलेला असतो, फक्त रायासाठी. त्यानंतर इथे राया पुन्हा रंग घेतो, पुन्हा तिच्या तोंडाला लावतो आणि तिला इथे रंगपंचमीच्या पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर इथे आता रंग वगैरे लावून झालेला असतो. तेव्हा मंजिरी आता इथे जयकडे बघते आणि जय म्हणत असतो की हिने तर रंग न खेळण्याची शपथ घेतली होती, मग आता हिने रंग कसा काय रायाकडून लावून घेतला, असा प्रश्न आता जयला पडलेला असतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय जय, काय तुला तर आश्चर्य वाटलं ना की मी रंग कसे काय खेळले, पण तुला तर हेच हवं होतं. तू सांगितलं होतंस ना रायाला की मंजिरीला रंग लाव म्हणून. तू मंजिरीला लाव, मंजिरी तुला लावेल, बरोबर की नाही? मग आता तू रायाला दिलेला शब्द त्याने पूर्ण केलेला आहे. हे बघ, त्याने पूर्ण मला रंगामध्ये रंगवून ठेवले आणि मी सुद्धा त्याला रंगवले, हो की नाही? मग आता तू दिलेला शब्द जर रायाने पूर्ण केला आहे, तर मग रायाने सुद्धा तुला जे काही विचारलेलं, तर ते सुद्धा तू आता रायाला सांगायचं आणि तू तुझा शब्द पूर्ण करायचा. तेव्हा इकडे जय म्हणतो, तुला काय वाटलं गं, म्हणजे तू इथे येणार, रंग लावून घेशील आणि तू इथे रायाला रंग लावशील आणि मग मला विचारशील की सांग, आता तू जे काही सांगणार होतास रायाला ते सांग आणि मी लगेच तुझं ऐकेन का? असं अजिबात होणार नाही. मी आता काहीच सांगणार नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, अरे तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाकडून खरेपणाची अपेक्षा तरी कशी करायची, पण आता ते चालणार नाही हां. आता तू जो शब्द दिला होतास,
इथे रायाला तो तुला आता पूर्ण करावंच लागणार आहे, कारण रायाने त्याचा शब्द पूर्ण केला आहे. मग तुलासुद्धा तुझा शब्द पूर्ण करावा लागेल. आणि हे तू जर नाही केलंस ना, तर जय, आज आमच्या चेहऱ्याला रंग तर लागलेतच, पण तुझ्या चेहऱ्यालाही रंग लागेल. आणि तो कुठला माहिती आहे का? आणि इथे मंजिरी आता काळा रंग हवा तेवढा आपल्या हातामध्ये घेते. 2 मूठ मारून ती काळा रंग घेते आणि इथे जयला दाखवायला आणते. आणि ती म्हणत असते की आत्तापर्यंत जय फक्त खोटारडेपणाच केलं आहेस, म्हणूनच आता आहे ना, तुला तुझ्या खोटारडेपणाची आणि क्रूरपणाची तुला इथे शिक्षा मिळणार आहे. तुझ्या चेहऱ्याला मी हा काळा रंग चांगलाच फासणार आहे. आणि नुसतं फासणार नाही आहे, तर लोकांनासुद्धा सांगेन की याने आत्तापर्यंत जी काही त्याने कर्तुदं केली आहेत ना, त्याचीही त्याला शिक्षा मिळाली. तेव्हा इथे जय म्हणत असतो, मंजिरी, तुझी एवढी हिंमत, तू की माझ्या चेहऱ्याला काळा रंग लावशील? तेव्हा मंजिरी म्हणते, हो लावेल ना. आणि तुला तर माहिती आहे, मी पोकळ धमक्या कधीच देत नाही. जे काही बोलते ना, ते खरं करून दाखवते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, ईशा, तुझ्याकडे मोबाईल आहे ना गं तुझा? तेव्हा ईशा म्हणते, हो ना, मोबाईल तर माझ्याकडे आहे. तेव्हा मंजिरी म्हणत असते, ईशा, मग तू एक काम कर, तुला व्हिडिओज फोटोज काढायला खूपच जास्त आवडतात ना? ईशा म्हणते, खूप. माझे तर आपल्या गावातले इथे आता व्लॉगसुद्धा आहेत. तेव्हा मंजिरी म्हणते, मग एक काम कर, आता अजून एक तू व्लॉग तयार कर. त्याच्यामध्ये मी इथे या जयच्या चेहऱ्याला हा काळा रंग फासते, कारण त्याने आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना या गावामध्ये, गावाच्या बाहेर, ते ह्या काळ्या रंगाला अगदी छान शोभून दिसेल. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की हे बघ, आता हा व्हिडिओ तयार होतो ना जय, त्याच्यामध्ये सगळ्यांना कळेल की ज्या व्यक्तीला इथे आता पोलीस अधिकारीला सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून जो काही इथे सन्मान झाला होता, तुला जो काही पुरस्कार मिळाला होता, त्या योग्यतेचा तू नाहीच आहेस. कारण का, तू जो काही विचित्र वागत होतास, या गावामध्ये वागत आलायस, कितीतरी वाईट गुन्हे केलेस, तू वाईट वागत आलेस, लोकांना, गरिबांना त्रास देत आलायस. आणि हे सगळं करूनसुद्धा इथे रायाला जेव्हा कळलं की तू त्याचा भाऊ आहेस, तर रायाने इथे सगळं काही विसरून तुला माफ केलं आणि तुला भावाची माया देण्याचा प्रयत्न केला. आणि तू काय केलंस त्याच्याबरोबर? तू त्याच्याबरोबर नेहमी वाईटच वागत आलास, पण तरीसुद्धा रायाने कधीही तुला अंतर दिलं नाही. तुझ्यावरती भाव म्हणून तेवढंच प्रेम केलं, तेवढाच जीव लावला. अरे, माझी मैत्रीसुद्धा तोडायला निघाला तो तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस रे? सांग ना, तू काय केलंस? तेव्हा इथे मंजिरी म्हणते की आत्तापर्यंत तुला खूप माफ केलं, आणि हा राया आहे ना, तो तुझ्या चुकांवरती पांघरून टाकेल. मी नाही. मी जे बोलते ते मी करून दाखवणारच. हा रंग तुझ्या तोंडाला फासून दाखवणारच. तर इथे थोड्या वेळाआधीच नाना जिजीला म्हणालेले असतात, जेव्हा इथे मंजिरी रायाबरोबर होळी खेळत असते, तेव्हा नाना म्हणतात की आपली मंजिरी किती खुश आहे ना? तेव्हा इथे जिजी म्हणते, कुणाची दृष्ट लागायला नको. आणि लगेचच इथे मंजिरी पुन्हा एकदा जयबरोबर पंगा घेत असते. तेव्हा इथे जय म्हणतो, तुझी जीभ चुरू खूपच जास्त चालायला लागले काय? आधी तुला जो धडा शिकवला होता, तो कमी पडला का तुला? हे बघ, त्यावेळेला तू जिवंत राहिलीस, पण या वेळेला नाही. कळलं ना तुला? आता पुन्हा तुला जर धडा शिकवला ना, तर कुठेही तोंड दाखवायलासुद्धा तुला जागा ठेवणार नाही. कळलं का? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, तुला काय वाटलं? तुझ्या पोकळ धमक्यांना मी काय भीक घालणार आहे का? घाबरणार आहे मी? असं अजिबात होणार नाही आहे. कळलं का तुला? तेव्हा आता तू गप्पपणे सांगायचं लवकरात लवकर की कुठे आहे तुमची आई? त्यानंतर इथे जय म्हणत असतोय, मंजिरे, गप्प बसा, जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर, असं म्हणून इथे जय मंजिरीच्या अंगावरती धावून जाणार. तेवढ्यातच इथे मध्ये आता राया आलेला असतो. आणि राया आल्यानंतर तो सोडतो की काय आता जयला. तो इथे आता जयला म्हणतो, मिस फायरपासनं लांब व्हायचं, कळलं ना? आत्तापर्यंत तू मिस फायरला खूप जास्त त्रास देत आलेस. याच्या पुढे जर तिला त्रास दिलास किंवा तिला त्रास होईल असं काही केलंस, वागलास, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हा. अरे, भाऊ भाऊ म्हणून तुला डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेऊन नाचवलं, पण तुला माहिती आहे का, तू त्या योग्यतेचाच नाही आहेस. मिस फायर, अगं तू बरोबर बोलत होतीस गं. हा कधीही सुधारणाऱ्यातला नाही आहे, कारण वाईट वागायचं ही वृत्ती याने अंगीकारली आहे ना. त्याच्यामुळे आधी तो कसा होता, म्हणून मी त्याच्यावरती जीव वळवून टाकला, कारण मला माहिती आहे, माणूस जर संगत राहिलं ना, तर ते सुधारतं. मला वाटलं माझं प्रेम याला सुधारेल, पण तसं काहीही घडलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता राया त्याच्या छातीला हात मारतो आणि म्हणतो, चल
मागे व्हायचं. मिस फायरच्या अजिबात जवळ यायचं नाही. तिला वाईट वाटेल, राग येईल, त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसणार आहे, कळलं ना तुला? अरे तू म्हणालस की मिस फायरला रंग लाव आणि मग मी तुला आईचा ॲड्रेस देईन. मग सांग ना कुठे आहे माझी आई आता? अरे तू जसं सापडलास तशी आईसुद्धा सापडू दे ना. तेव्हा मला आता खरं खरं सांग, माझी आई कुठे आहे? तेव्हा इकडे जय म्हणतो की नाही सांगणार मी. काय करणार आहेस तू? तेव्हा इथे राया म्हणतो, जय मी काय करेन आणि काय नाही हे तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा तू खरं खरं सांग की आपली आई कुठे आहे? तरीसुद्धा इथे जय काही बोलायला तयार नसतो. त्याच्या तोंडातून अजिबात आता आवाज येत नसतो. तेव्हा इकडे राया म्हणतो, हे बघ जय, आता तुला शेवटचं विचारतोय मी. माझी आई कुठे आहे ते सांग. कुठे आहे आपली आई? जर तू मला सत्य नाही सांगितलंस ना, तर इकडे आता मी काय करेन काही सांगता येत नाही. माझ्यापेक्षा वाईट दुसरा कुणीही नसेल. तेव्हा लवकरात लवकर सांग की आपली आई कुठे आहे ते. तेव्हा इथे आता जय काही बोलायला तयार नसतो. मंजिरी म्हणते, राया याला चांगला धडा आता शिकवायलाच हवा. त्याने तुला सांगितलं होतं ना मला रंग लावायला. मी रंग लावून घेतलाय फक्त तुझ्यासाठी. कारण तुझ्या आईचा पत्ता तुला लवकरात लवकर मिळावा म्हणून. ही गोष्ट मला जेव्हा कळली तेव्हा मी लगेचच धावत पडत इथपर्यंत आली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मंजिरीने चांगलाच जयला इथे दम भरलेला असतो. ती म्हणत असते की तू जर आता नाही सांगितलंस ना की रायाची आई आणि तुझी आई कुठे आहे, तर मग मी काय करेन सांगता येत नाही. आणि ही माझी पोकळ धमकी तू आता म्हणू नकोस. आता बघ मी काय करते. तेव्हा इकडे मंजिरीने आपल्या मुठीमध्ये जो काही काळा रंग घेतलेला असतो तो काळा रंग ती आता इथे रायाला सुद्धा देते आणि म्हणत असते की राया एक काम करायचं, आता आपण हा काळा रंग ह्याच्या चेहऱ्याला फासायचा. ह्याची कर्तृत्वसुद्धा अशीच आहेत, काळी काळी. तेव्हा इकडे आता काळा रंग हाताला घेतल्यानंतर राया आणि मंजिरी दोघेजणं इथे जयच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात की सांग कुठे आहे आपली आई? सांग ना कुठे आहे आपली आई? तेव्हा इथे आता राया हा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला जाणून घ्यायचं असतं की आई कुठे आहे आणि हा जय उगाच त्याला त्रास देत असतो. त्याचं इथे बोलणं आता ऐकतच नाही तो. तो इकडे आता त्याला सांगायचंच नसतो की त्याची आई कुठे आहे ते. तेव्हा तिथे जीजीसुद्धा मंजिरीला थांबवत नाही, कारण ते जे काही करत असते ते योग्यच असतं. आतापर्यंत जयसुद्धा मंजिरीबरोबर किती वाईट वागलेला असतो. मंजिरीला त्याने मारण्याचा प्लॅन केलेला असतो. तर इथे आता नुसतं मारण्याचा प्लॅन नाही, तर तिला इथे खूपच जास्त त्रास देऊन मारायचं असतं. तेव्हा इकडे मंजिरी आणि राया त्याच्या चेहऱ्याला आता काळा रंग लावत त्याच्या पुढे पुढे जातात आणि तो रंग आता चेहऱ्याला लावत असतात. तेवढ्यातच इथे आता जय म्हणत असतो की 1 मिनिट थांबा. थांबा, माझ्या चेहऱ्याला हा काळा रंग लावू नका. आत्ताच्या आता तुम्हाला सांगतो की आई आपली कुठे आहे ते. तेव्हा इथे राया म्हणतो, सांग सांग जय, सांग कुठे आहे आपली आई? तेव्हा इकडे जयचा आता नाईलाज होतो, कारण मंजिरी म्हणते की तू खोटारडा आहेस. आतापर्यंत इथे खोटा वागत आलायस आणि 1 नंबरचा खोटारडा आहेस. दिलेला शब्दसुद्धा तुला पूर्ण करता येत नाही. सांग बरं लवकरात लवकर कुठे आहे तुमची आई? तेव्हा इथे जय म्हणतो की सांगतो. इथे घराला आग लागली तेव्हा इथे पाठच्या खिडकीतून आम्ही पळण्याचा निर्णय घेतला. पाठची खिडकी तोडून टाकली, त्याच्यातून मी बाहेर आलो. आईला बाहेर काढलं आणि आम्ही दोघेजणं पळून जात होतो. तेव्हा आम्हाला गावकऱ्याने बघितलं. गावकरी आमचा पाठलाग करत होते, मागे धावत होते. आईला ठेच लागली म्हणून आई तिथेच पडली. ती तिथेच पडून बेशुद्ध झाली होती. मी आईला उठवण्याचा प्रयत्न केला. आई उठ ना गं, आई उठ ना गं. तरीसुद्धा आई काही उठली नाही. मग तिथेच एक गोंठा होता, तो मी आईवरती टाकला आणि त्याच्यावरती पाळापाचोळासुद्धा टाकला, जेणेकरून आई त्या लोकांना मिळू नये, भेटू नये म्हणून. त्यानंतर इथे आता रायाला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तो म्हणतो की भावा जय, अरे तू माझ्या आयुष्यात परत आलास ना इतक्या वर्षांनी. आता आपली आईसुद्धा सापडते की नाही बघच तू. अरे एवढ्या वर्ष आपण एकमेकांपासून तिघेही वेगळे होतो, पण फायनली आता आपण एकत्र येणार आहोत. तर इकडे राया आता जयचं कौतुक करतोय. हे आता डंक्यालासुद्धा आवडत नसतं. तो जेलेस होत असतो, कारण इथे रायाची दोस्ती फक्त डिफिकल्ट आणि डंक्या या दोघांबरोबर असते. आणि इथे जेव्हापासून रायाला कळलेलं असतं की जय त्याचा भाऊ आहे, तेव्हापासून तो सगळ्या गोष्टी सोडून आता इथे जयच्या मागे पुढे करत असतो आणि ही गोष्ट त्याला आता आवडत नसते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे जय म्हणत असतो की आई जिवंत आहे की नाही ते मला माहिती नाही. तेव्हा इथे राया म्हणतो, मला माहिती आहे ना आई जिवंत आहे, जिथे तिथे आहे.
तिथे ती सुखरूप आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो मंजिरीमुळे इथे रायाला निदान हे तरी कळलेलं असतं जयकडून की त्यांची आई जिवंत आहे. तेव्हा जय म्हणतो, पण कुठे शोधायचं आता आईला एवढ्या करोडो लोकांमध्ये? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की जय, अरे एवढ्या करोडो लोकांमधून मी तुला रायाच्या भावाला जर शोधून काढलं तर मी रायाच्या आणि तुझ्या आईला तर नक्की शोधून काढते, असं इथे आता मंजिरी म्हणत असते. त्याचबरोबर मंजिरी आणि राया दोघेही जण घरी यायला निघालेले असतात. तेव्हा येता येता इथे आता मंजिरी म्हणत असते किती वर्षांनी मी रंग खेळले आणि रंग खेळून मला छानच वाटलं आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले राया. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातले हे रंग परत आलेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की बरं चल, आता आपण लवकरात लवकर आईला शोधूया. मंजिरी म्हणते की नक्की नक्की आता आपण आईला शोधून काढू आणि तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा इथे राया म्हणत असतो की तू माझ्याबरोबर असशील ना तर मी कुठल्याही संकटांना सामोरं जायला तयार आहे. फक्त तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहा, मग आपण बघ काय काय करू ते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो इथे मंजिरीची ओढणी इथे रायाच्या ब्रेसलेटमध्ये अडकलेली असते आणि ती काही निघायचं नाव घेत नसते. तेव्हा इथे मंजिरी तिची ओढणी त्याच्या ब्रेसलेटमध्ये जी अडकलेली असते ती काढत असते आणि राया तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे राया आपल्या मनामध्ये म्हणतो की मिस फायर, तुला माहिती आहे का, अगं देवाची सुद्धा तीच इच्छा आहे की आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, हो की नाही? पण तुला जेव्हा माझ्या मनातलं कळलं तेव्हा कळलं, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही आहे, असं इकडे आता राया म्हणतो. त्यानंतर मंजिरी आपली ओढणी जी काय अडकलेली असते ती काही निघायचं नावच घेत नसते. इथे आता मंजिरी आणि राया दोघेजणं आता जायला निघतात. इथे राया पुन्हा एकदा मंजिरीला रंग लावतो आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं परत म्हणतो. तेव्हा इथे मंजिरीसुद्धा त्याच्यासारखीच करते. त्याच्या खांद्याला जास्त रंग लागलेला असतो, तो इथे आता स्वतःच्या हाताने काढते आणि पुन्हा त्यालाच लावते. तेव्हा इथे राया म्हणत असतो, अगं हे काय सारखं सारखं कशाला रंग लावतेस? तेव्हा मंजिरी म्हणते, हां मग राया, आता रंगपंचमी आहे, मग खेळायला नको का? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया तू नको काळजी करू, आपण दोघेजणं मिळून आहे ना तुझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढूया. तुझी आईसुद्धा सापडेल, त्या जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूप असतील. तेव्हा इथे राया म्हणतो, मिस फायर, तू असं काही बोललीस ना की मला खूपच जास्त धीर येतो गं आणि असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी सोप्याच होणार आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंजिरी रायाला रंग वगैरे लावून जाते आणि त्याच्याशी छान बोलून जाते. ही गोष्ट आता त्याला खूपच जास्त आवडलेली असते की इथे मिस फायर आता आनंदाने राहते. आनंदाने तिने इथे रंग खेळले, तिच्या आयुष्यामध्ये तिचे गेलेले रंग परत आले, हे आता रायाला आवडलेलं असतं. त्यानंतर इथे मंजिरी घरी येते. शशिकला म्हणत असते की या 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 बाईसाहेब इथे या. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय झालं काकू? तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, काय मग आलीस का रंग खेळून, इथे तुझे रंग उधळून आलीस? तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, अगं असं का बोलतेस तू काकू, सांग ना, असं का बोलतेस तू? अगं होळी खेळणं हे काही चुकीचं आहे का? जगावेगळं मीच एवढं चुकीचं काय केलं आहे? तेव्हा इथे शशिकला म्हणते, तू तर आहेस ना. तेवढ्यातच इथे जिजी येते. जिजी म्हणत असते, शशिकला तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या लेकीला बोलायची? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या मुलांपासून दूर राहायचं म्हणून, मग तरीसुद्धा का मध्ये मध्ये करत असतेस? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की काही झालं तरी आईला शोधून काढणार. मंजिरी म्हणत असते की मी तुझ्याबरोबर आहे. तेव्हा इकडे जिजी म्हणत असते की आता रायाला आपल्या मदतीची गरज आहे. पण इथे शशिकला मात्र इथे वाकड्यातच बोलत असते, बघा बघा जिजी, तुमची मुलगी रंग उधळून आली. तेव्हा इथे जिजी म्हणते, हा मग असू दे ना, रंगपंचमीला रंग उधळतातच, मग त्याच्यामध्ये माझ्याच मुलीने असं चुकीचं काय केलं? तेव्हा इथे शशिकला म्हणते, नाही हो नाही, ती कधी काही चुकीचंच करत नाही. बघा ना, त्या गुंडाबरोबर बाहेर सतत उंडारायला असते, ती काही चुकीचं करत नाही. तेव्हा इथे जिजी म्हणते, माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे, ती कधीच काही चुकीचा निर्णय घेणार नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा इथे शशिकला म्हणते, हो बघा बघा, तुमच्याच डोळ्याने बघा. तेवढ्यातच निखिल बाहेर आलेला असतो. निखिलला त्याचा मित्र आवाज देतो. तेव्हा निखिल म्हणतो, जिजी मी आलो हां. तेव्हा जिजी म्हणते, हो जा लवकर ये. तर इकडे शशिकला म्हणत असते, ओ जिजी, मुलांवरती लक्ष ठेवा, नाहीतर जातील हाताच्या बाहेर. तो बघा निखिल एवढा रात्रीचा घराबाहेर पडलाय. तेव्हा इथे मंजिरीला आता काळजी वाटत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे शशिकला माणसांना गोळा करून घेऊन येते. तेव्हा इकडे मंजिरी जयच्या घरामध्ये असते. तेव्हा इथे जय म्हणतो की हो गावकऱ्यांनो, आहेत आमचे संबंध,
तेव्हा इथे शशिकला म्हणते, "काय गं हे? आम्ही तुला संपूर्ण गावामध्ये शोधतोय आणि तू इथे या जयबरोबर इथे कशाला आली आहेस? टाईमपास करायला आली आहेस का?" तेव्हा इथे राया येतो, जयच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की असं काही नाही आहे. येणाऱ्या गुढीपाडव्याला मी इथे या जयचा खोटारडेपणा आणि मिस फायरचं पावित्र्य सिद्ध करणार म्हणजे करणार. इथे आता रायाच्या सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ या पद्धतीने आता राया बोललेला असतो आणि तो इथे जयवरती पुन्हा रागवलेला असतो. जयला धडा शिकवण्याचा निर्णय इथे रायाने पुन्हा घेतलेला असतो, कारण जय काही सुधारत नसतो.